समीरन कॉलिंग देव. ओवर. हाँ समीरन बोल. ओवर. नितीनदा आपल्या तिसऱ्या ओवर. समीरन मला तुझा मेसेज कळला नाही. नितीनदा आपल्याकडे जे तिसरा ड्रिल आहे त्याची बॅटरी संपलेली आहे. ओवर. समीरन बुद्ध्या कॉलिंग ची बॅटरी एवढं लवकर कशी काय संपली. ओवर. समीरन एक्झॅक्टली किती बोल्ट झाले आहेत? काहीतरी गडबड वाटते. ओवर. साधारण 15 ते 16 बोल्ट झाले तिथं आतापर्यंत. ओवर. अरे पण या बॅटरीत कमीत कमी 40 व्हायला पाहिजे. अशी कशी काय बॅटरी संपली? समीरन बुद्ध्या स्पीकिंग. काहीतरी घोळ आहे. कोणी बॅटरी चेंज केली होती का? ओके समीरन तुझ्याकडे चुकून हॅमर आणि बीट आहे का? ओवर. नाही जे हँडलचं पीठ होतं ते आपलं डॅमेज होतं. थांब 5 मिनिटात मी तुला कॉल करतो. ओवर. I am Dhaval Sharma and I have a story to tell. Like most other stories, this is also a hero's journey. Not of just one hero and his adventures. The real heroes here are the dreams and aspirations of 2 generations. It was October, and we were in Plus Valley for practice. It looked like any normal practice weekend when I saw a group of people approaching, completely out of shape for rock climbing. One bald, one with a pot belly, another one who did no climbing but only talked non-stop. I realized these were people from my earlier generation who had done some great climbs. I soon got to know that they were planning an expedition. A big wall expedition. I told you this was a story of 2 generations. In that sense, the story began when I was not even born. 1989ला डाकोबा पुण्यातले 3 क्लाइंबर्सनी क्लाइंब केला होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती अटेम्प्ट सक्सेसफुल नाही दुसरा कुठलाही. हे डाकोबाचं सेकंड रायझिंग आहे. आमच्यामध्ये आमच्या टीममध्ये जसे 40+ लोक आहेत. आफ्टर 1 डेकेड म्हणजे 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही परत क्लाइम्बिंगमध्ये आलो आमच्या दृष्टीने आमचंही हे सेकंड रायझिंग आहे ॲज फार एज रॉक क्लाइम्बिंग इज कन्सर्न. म्हणून त्याला डाकोबा द सेकंड रायझिंग असं नाव दिलेलं आहे. आणि सिमिलरली आमच्यामध्ये बाकीची जी लोकं आहेत म्हणजे 4 एक क्लाइंबर जे आहेत ते 22, 20, 18 ह्या एजचे साधारणपणे क्लाइंबर्स आहेत. कारण ते सगळे नॅशनल लेवलचे ज्या रॉक क्लाइम्बिंग कॉम्पिटिशन्स होतात आर्टिफिशियल वॉल क्लाइम्बिंग त्याला प्लेसिंगमध्ये फिनिश करतात. ही पोरं रॉकवरती लिटरली क्लाइंब करतायत. की पूर्वीच्या काळी आपण जसं की मोठा रॉक कुठे आधीमध्ये दिसला तर आपण स्किप करून साईडने रस्ता शोधायचो. या पोरांचं एवढं स्किल वाढलेलं आहे की यांना रॉक क्लाइम्बिंग म्हणजे लिटरली रॉक क्लाइम्बिंग करतायत. They are more into the indoor climbing competitions, bouldering, etc. So just to give them also an exposure of what is actually big wall climbing. So I decided to mix and match this younger generation with the older generation. तसे सिनियर ज्युनियर म्हणजे स्पेशली जर म्हणायला गेलं तर ट्रॅड क्लाइम्बिंग आणि स्पोर्ट्स क्लाइम्बिंगवर एकतर अशी टीम तयार करणं हे एक चॅलेंज होतं माझ्या दृष्टीने. दुसरं जेव्हा ही टीम सिलेक्ट केली का त्यात प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे जो आम्ही एक्सपिडिशन दृष्टिकोनातून काउंट केला की एक्सपिडिशनला आवश्यक असणाऱ्या एक समजा 100 घटक आहेत. त्या 100पैकी जर का 95 आपण क्लेम केले की आपल्या टीममध्येच्या सदस्यांमध्ये तेवढी कॅपॅसिटी असेल तर नॅचरली ते कुठेतरी पॉझिटिव्ह साईडला आपण जातो. I watched them practice every evening, and with each passing day, I wanted to be a part of the team. I witnessed all their planning and the fun of preparation, and as the day of expedition was drawing close, I got more and more depressed. Because
been asking my team members ever since we planned this, do you want to make a film or do you want to go and climb? And everybody said we want to go and climb. So I know at the back of my mind that filming and camera is, at the end of the day, priority number 2. So, because the route is completely unknown, we really can't plan any camera locations, shots. So the real challenge is to, without wasting time, quickly decide the shot, not disturb the climbing, and take the best shot possible. समीरण, आपल्या बॅटरीचा एकदा टोटल मला गणित सांग ना. साधारण माझी जी बॅटरी आहे तिच्यात 30 एक फुल लाईनचे ड्रिल होऊ शकतील. याच्या बॅटरीत 30 होतील, माझ्याकडे 2 छोट्या बॅटरी आहेत त्याच्यात 10-20 होतील, म्हणजे 30 आणि 20 50 बोल्ट झाले. 50 बोल्ट झाले तर आपला ऑलमोस्ट टोटल फेस कव्हर होतं, तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. दिया सर, एक बार मुझे रूट दिखाओगे क्या आप? तो यहाँ से चालू करने के बाद में जो पहला ले जाएगा लोअर ग्रीन्स करके, उसके बाद में बीच में एक पैच अपर ग्रीन का, जहाँ पर एक ऐसे पिरामिड दिख रहा है नेचुरल, तो उसको पिरामिड टॉप है, तो हम लोग इसको पिरामिड बोलेंगे. ये साइड में हम लोगों ने कुछ थोड़ा सा बी हाइव्स थोड़ा लोकेट किया हुआ है. सो दिस वी विल कॉल इट एज अ बी लाइन. ये बी लाइन के ऊपर का ये जो सेक्शन है इसको हम लोगों ने फाइनल प्रॉब्लम करके नाम दिया है. इसमें मुझे जो अपर पार्ट है वो पूरा ओवरहैंगिंग दिख रहा है. इसके लिए चेन बोल्टिंग ही करनी पड़ेगी. मुझे नहीं लगता है कि 50 बोल्ट उसको पुरेंगे. एक मिनिट, माझं कॅन्सल बरं का. नुसती बोलची ठोकाठोकी करायची नाही तर मी येणार नाही. ते आत्ता जे पुष्क्या म्हणला की बोलची ठोकाठोकी करायची असेल तर मी येणार नाही, त्याच्याबद्दल एक प्रिन्सिपल डिसिजन आपण पहिल्यांदा इकडं एक पॉईंट क्लिअर करून घ्यायचं सगळं. सगळेच धवल तू भी सुन ले, आर्टिफिशियल क्लाइंबिंग में चेन बोल्टिंग में वी आर नॉट इंटरेस्टेड. आई एम ऑल्सो नॉट. शुरू से हम लोगों ने कभी किया नहीं है और ना ही हम लोग करेंगे. ये हमारा डिस्क्रिप्शन है, वी विल डिसाइड दिस. इज इट क्लियर? या ओके. दिस इज मग ठीक आहे, असं असेल तर चालेल. तुझा प्रॉब्लेम सॉल्व झाला पुष्क्या? तू माझ्यासाठी एवढं करतो आहे, मला घरून झालं मला एकदम. तू भेट नंतर मला, तुला सांगतो मी. Knowing that I was not going to be a part of this adventure was killing. But just 3 days before the expedition, a phone call changed all that. And I was on my way. आपण कसं जायचं शेणखताच्या ट्रकामधनं, एस टीच्या टपावरनं, वाटेल तसं उन्हात आणत. आत्ता कसलं रे सेकंड रायझिंग आहे यार. लाव. आता लावतो, आता लावायलाच पाहिजे. मग काय 2 तारखेला म्हणजे आज सकाळी आमची उरलेली सगळी टीम आणि उरलेलं सर्व साहित्य घेऊन आम्ही या इथं पायथ्याशी आलो. गावकऱ्यांच्या सहाय्याने आम्ही संपूर्ण सामान वरती हलवलं. एक पहिला 70-80 फुटाचा जो पॅच आहे त्या पॅचला आज पहिला रोप लागेल आणि जमलंच तर पाण्याची लोड फेरी करायची. आजचं क्लाइम्बिंग मी, बुद्ध्या, पुष्क्या अशा आज आम्ही तिघे वरती जाऊ. एक्सपेक्टेड पहिला पॅच करणं ॲक्च्युली होतं, पण आम्ही वरती प्लस 2 पॅच केलो. हा आमचा आजचा झालेला बेनिफिट आहे आजच्या दिवसाचा. आणि त्याला क्लाइम्बिंग हाईट वाईज साधारणपणे एक 350-350 फुटाचं क्लाइम्बिंग झालं, पण त्याच्यातलं टेक्निकल आणि चांगल्या क्वालिटीचं क्लाइम्बिंग हा पहिला पॅच एक साधारणपणे तुम्ही 100-1 फुटापर्यंत धरून चालू शकता. My first night at base camp with the team, we youngsters were still getting used to the older members.
तुझा रात्रीचा काय प्लॅन आहे ते सांगशील का? की नितीन माझ्या शेजारी आहे माझ्या उजव्या हाताला आहे आणि डाव्या हाताला माझ्या शेजारी आरएम आणि मला रात्री 3 वाजता जाग आली तर मग मला कोण कोण काय कुठल्या तंबूत झोपलं हे मला माहिती आहे. We were still referring to them as sir. For the last 2 months, we've been talking about old generation, new generation, and all that nonsense. The mountain doesn't understand anything about old, new, experience, unexperienced, or whatever. It just understands the skill of the climbers. And today, the first time that both these so-called groups, youngsters and old, are going to be together on the face. So we're going to rock. 4 जण जेवढं मॅक्झिमम पाणी मिळेल तेवढं म्हणजे साधारणपणे 100 लिटर प्लस पाणी आज जेवढं आमचं क्लाइम्बिंग झालं त्या स्पॉटच्या वरती नेण्यासाठी ते मदत करणार. आम्हाला नाही म्हणता येणार याला. हा सपोर्ट आहे की या सपोर्ट शिवाय पुढचं क्लाइम्बिंग शक्य नाही असं मला वाटतं. आणि 8 जण जी मेन क्लाइम्बिंग टीम जाणार आहे ती नॅचरली पुढचा जो व्हर्टिकल पॅच जो आत्ता आज हे बघून आलेले तो साधारण 200 ते 300 फुटाचा तो फर्स्ट अटेम्प्ट न करतील. बुद्ध सरांनी आणि भाऊंनी आजची क्लाइम्बिंगची जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे. तर आज मी लीड करतोय आणि तुहीन बिलेला आहेच. तर दोघांसाठी आजपासून ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे क्लाइम्बिंगची. टीममध्ये 40+ क्लाइंबर्स आणि यंग जनरेशनचे क्लाइंबर्स मिक्स करायचा जो डिसिजन होता तो एका प्रकारे योग्यच होता की पोरं क्लाइम्बिंगला भयंकर स्ट्रॉंग आहेत त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त साईड गेन झालेली आहे. आजचा एकूण क्लाइम्बिंग विचार करता अजिबात सोपा नव्हता, अतिशय अवघड होता आणि डायगोनल पॅच आणि ओव्हरहँग खूपच क्रिटिकल होते. आणि तो रॉक असा विचित्र अँगलला आहे की त्या डायगोनल जुमारिंगला लोड फेरी करणाऱ्यांची चांगलीच फाटणार आहे. The air at the base camp had now become less formal. Everyone was in tune with the goal. I could not stop being amazed as the days passed. These people who were totally focused on the climbing and who could not speak without 4-letter words in every sentence would transform into very different human beings in the night. I wondered who was young and who was old. Of course, we still call them sir. Thank you, sir. आजपर्यंत जी काय हाईट गेन झाली आहे त्या हाईट गेनप्रमाणे विचार करता उद्यापासून क्लाइम्बिंग टीम ही सगळी बिवॉकसाठी वरती जाईल. मी विक्या, समीरन, तुहीन, भूषण आणि फोटोग्राफीसाठी पुष्क्या. After 2 days of hard work, we were below the upper greens. We were on schedule, maybe even ahead of schedule. बुद्ध सर आजचा आपला क्लाइम्बिंगचा जो स्पीड आहे त्या हिशोबाने मला वाटतं आपण उद्यापर्यंत पिरामिड टॉप गाठायला काही हरकत नाही. ओव्हर. ओके, असं झालं तर व्हेरी गुड. ऑल द बेस्ट. A rock face always presents a deceptive picture when seen from a long distance. What appeared to be a nice, gentle diagonal traverse to the pyramid turned out to be a rather different proposition. The lead climbers decided to take a detour to the left. तिकडे जर गेलो तर स्ट्रेट वे वरते 600 फुटाचं जे क्लाइम्बिंग आहे आणि जे इम्पॉसिबल आहे तर लेफ्ट साईडला गेलं तर वरचं हाईट स्ट्रेट डाऊन होईल आणि पलीकडून पॉसिबली काहीतरी त्यांचे पण ट्रेसेस सापडू शकतात कदाचित. आत्ता जिथं यांनी क्लाइम्बिंग सोडलं समीरने तिथून पुढे लेफ्टला तू 300-400 मीटर म्हणतोस. ओके, ओव्हर. हो 300-400 मीटर.
आजच्या जे दिवसभराचं क्लाइम्बिंग शेड्यूलप्रमाणे पूर्ण झालं. काय तो आमचा पिरॅमिड टॉपच्या अलीकडे साधारणपणे 20 किंवा 30 फूट किंवा 40 फूट आम्ही पोचलो. त्याच्यातनं उजवीकडे वर जाण्याचं जे शेड्यूल होतं त्याच्याऐवजी थोडासा ऑफ रूट होऊन म्हणजे लेफ्ट साईडला एक ट्रॅव्हर्स मारायला लागणार आहे. त्याची एक्झॅक्टली लेंथ आत्ता कळत नाही आहे. ते एकदा चेक करूनच नंतर तो रूट फायनलाइज होईल. पण तो उद्या सकाळी, आत्ता मात्र निश्चित नाही. आत्ता वरती आमच्याकडे असं धरून चालू 20 लिटर पाणी आत्ता सकाळ चालू झाली शिल्लक आहे. हायड्रापॅक वगैरे भरून रात्रीचं जेवण वगैरे करून बाहेर जर हे 20 लिटर मध्ये आजचा दिवस 100% कंटिन्यू होईल. उद्या आणि परवा तरी मला गेल्या वेळेला 40 ते 50 लिटर पाणी लागेल. मग तुझ्या खालच्या स्पॉटला काहीतरी 35 लिटर आणि त्याच्या 60 लिटर आहे. असे 95 लिटर ऑलरेडी फेसवरती पाणी ऑन आहे. ओके, क्लाइम्बिंग कधी चालू करणार, काय कसं काय वर विक्या, समीरन आणि आपला तुहीन नाही भूषण हे तिघं वरती कंटिन्यू करतील. मी तुहीनला घेऊन पाणी आणि अमुक तमुक लॉजिस्टिक्स बघण्यासाठी या पोरांना वरती बोलवतो. For 8 to 10 hours in the day, it was hard work for all the team members, and it often showed on their tempers. दिवे यार, एक काहीतरी सांगा यार. तू म्हणतोय रोप नाही, बुद्ध्या म्हणतोय पाणी नाही, नक्की काय करायचंय? मला टायगर ट्रॅव्हल्सच्या टॉपला तू आणि शक्तिमान 10 लिटरचे 2 पाण्याचे कॅन वरती आणून द्या. मला रोप लाईन नको आहे. ओव्हर. तुमच्याकडे आमच्याकडे एकच लाईन आहे इम्पोर्टेड. अच्छा, मग आता तू एक काम कर. तुमचं जर का पुढचं सगळं बघून झालं असेल तर त्या झाडाच्या स्पॉटवरती जिथं भूषण बसला होता तिथपर्यंत भूषणला डाऊन येऊन देत. कारण भूषण तिथनं डाऊन येईपर्यंत हे खालनं 2 रोप कॉल घेऊन तुमच्यासाठी तिथं पोचतीलच. म्हणजे तुम्हाला रोप तरी मिळेल. ओव्हर. ओके ओके, हे सगळं करतो. भूषणला यायला अजून अर्धा पाऊण तास तर नक्कीच लागेल, कारण आम्ही आता परत रिटर्न निघालो इथून. त्या पोरांना पण तेवढे 2 रोप गळ्यामध्ये टाकून तिथपर्यंत आणायला तेवढा वेळ लागणार असेल. ओव्हर. ठीक आहे, ओव्हर अँड आउट. पण विक्या म्हणलं की मग त्याच्यापेक्षा मग आपण सगळ्याच खाली जाऊन आम्ही एक लोड फेरी टाकून जास्त सामान तरी आणू. In the evening, when people took a comic view of the day's events, it made it all worth the effort. By now, the climb, the bivouacs, and its painful realities were even appearing in our dreams. स्वप्न पडायचं जे सेंटर असतं ते मेंदूत नसून आपल्या ढोंगणाच्या जवळ असतं. असं मी तुला कारण सांगतो. मी सगळे दगड गोटे आवरायला घेतले. म्हणजे त्यातल्या त्यात आता एक जमिनीतला झालेला होता, तो निघूच शकत नाही काही केल्या. तर तो अशा ठिकाणी होता की तो मी उजव्या कुशीवर डाव्या कुशीवर पाठे कुठेही झोपला तरी पाशीच यायचा तो असं. त्याच्यामध्ये केव्हा तरी असं स्वप्न पडलं की आम्ही असे झोपलो होतो ना, अशी बीवी आमची, अशी लेज. तर इथे एक रस्ता आहे असा, अरे वा, आणि ते गेट आहे आणि ते अगदी कड्यावरती रिसॉर्ट असतात ना, तसं इथे एक रिसॉर्ट आहे मोठं. तो जो हॉटेलचा मालक आहे तो सगळं बघतोय आणि तो म्हणतोय की तुम्ही एवढं सगळं करता, मी तुम्हाला रूम देतो आज रात्री. म्हणून आम्ही सगळं गोंडाला इथनं निघालो आणि मग त्या ट्रॅव्हल्स म्हणून त्या गेटमधून आज जाऊन आम्ही त्या हॉटेलच्या रूममध्ये झोपलो. आणि मग ते दोघं आणि मी बुद्ध्यावर चढलो की तुला अक्कल नाही की कसलं प्लॅनिंग करतो. सगळेजण खाल्लं आपलं पाणी ओढतायत, हे ओढतायत. या हॉटेलवाला सांगितलं असतं इथनं नसतं घेतलं का सगळं फूड आणि सेम झाले. हाणलं पहिल्या वर्षी 400-500 फूट आणि अख्खी पाय हो बरोबर घेऊन क्रॉस झाला. नंतर सगळ्या लोड फेऱ्या तिकडून झालं. बरोबर. कालचा जो पाण्याचा किंवा रोपचा जो गोंधळ झाला होता, किरकोळ गोंधळ झाला होता, त्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. आज कालच्या एवढाच मस्त स्पीड आहे. आपण वेळेत क्लाइंब करू. युजली बिगॉलला व्हर्टिकल पॅच लागला की क्लाइम्बिंगची स्पीड कमी होतो, पण ही पोरं हे सगळे नियम मोडून टाकतात आणि चांगल्या स्पीडनी व्हर्टिकल पॅचला सुद्धा क्लाइम्बिंग होत आहे. आज म्हणजे 2 दिवस तर मध्ये रूटमध्ये लेजेस मिळत होत्या बऱ्याच मोठ्या, पण आज तसं बऱ्याच सस्टेन व्हर्टिकल क्लाइम्बिंग झालं आहे आणि आज बरीच मजा आली. पण
We had left the pyramid top way to our right. By now, we had stopped bothering about the route that the 1989 expedition had taken. A new prominent feature became our focus: Phantom's Eyes. I was told to do a load ferry up to the Phantom's Eyes the next day. Only 10 days ago, I would have been happy just to be a part of this team. Now I was already halfway up the face and wondered, could it just be possible, just remotely possible, that I would get to climb the whole way up? करतात का काय आज समिट त्याच्या वरची वॉल आहे म्हणा डेंजर. आज या स्पीडने गेला ना टप्पे राहिले आज संपवते बहुतेक हा. On one hand, I admired the skills of our lead climbers and the wisdom of the older guys, but I was also acutely aware of the contribution of the support team. Pranav, Shaktiman, Shreyas, Sada sir, Raka sir, Mindya sir, Devle sir, Vidya sir, Vilas sir, all of them had tirelessly ferried heavy loads every day up the fixed ropes. We would not have reached this stage without their support. मी तेच यांना म्हणत होतो की आधी असं वाटलं होतं एकंदर व्हॅलीमध्ये वगैरे बघितल्यानंतर की हे लोक क्रेज म्हणून क्लाइम्बिंगला आले, पण तसं नाही, ते खास म्हणूनच आले. कारण ज्यांना क्रेज असते ते एवढं काम करत नाहीत कधी. ते फक्त फोटोग्राफिकल मूव देतात फेसवरती, बाकी काय करत नाही. मला वाटलं फोटोग्राफी करतात म्हणतात काय. On the night of 6th Jan, success seemed to be just around the corner. Base camp was relaxed. Everyone was sure we were going to reach the top the next day. आजचं स्पीड बघतं बहुतेक करून उरलेले 200-250 उद्या मारतील. असं आलो तेव्हा वाटलं नव्हतं रे एवढं इझिली होऊन जाईल असं. But 7th morning, we were in for a surprise. Pushkya sir, Milind and Raka, who had gone to the top yesterday by Darya Ghat to shoot the summit climb, had called to tell us that what we thought was 250-300 feet was actually more than 500 to 600 feet. Everyone at the base camp was still optimistic. बरं 600 तर 600, दुपार नाही तर संध्याकाळपर्यंत 101% होईल ना ते. But then, if optimism alone could climb mountains, we would have finished the climb by now. Dhakoba had more surprises in store for us. समीरण, मला तुझा मेसेज कळला नाही. आपल्याकडे जे तिसरे ड्रिल आहे त्याची बॅटरी संपलेली आहे. ओव्हर. समीरण, बुद्ध्या कॉलिंग ची बॅटरी एवढं लवकर कशी काय संपली? ओव्हर. समीरण, एक्झॅक्टली किती बोल्ट झाले आहेत? काहीतरी गडबड वाटते. ओव्हर. साधारण 15 ते 16 बोल्ट झाले तिथे आतापर्यंत. ओव्हर. अरे पण या बॅटरीत कमीत कमी 40 व्हायला पाहिजे, अशी कशी काय बॅटरी संपली? समीरण, बुद्ध्या स्पीकिंग. काहीतरी घोळ आहे. कोणी बॅटरी चेंज केली होती का? ओके समीरण, तुझ्याकडे चुकून हॅमर आणि बीट आहे का? ओव्हर. नाही, हँडलचं पीस होतं ते आपलं डॅमेज. थांब 5 मिनिटात मी तुला कॉल करतो. ओव्हर. खाली आहे म्हणावं त्यांना, तिथं थांबून काय होणार नाहीये. भूषण, समीरण पर्यंत ड्रिलची बॅटरी पोहोचवता येईल का? पोचवायची असेल तर 2-2.5 तास कमीत कमी लागतील. ठीक आहे, नको मरू दे. विक्या, उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत तुझ्याकडे ड्रिल पोहोचेल. आणि जरा तुला पुढचं क्लाइम्बिंग कसं दिसतंय तिकडनं, काय सांगू शकतो का? ओव्हर. इमिडिएट ओव्हरहँग दिसतोय आणि प्रॉब्ली चेन बोल्टिंग करावं लागेल. पण त्याला प्रॉब्लेम एक आहे की जो टॉप इथून दिसतोय तो पुष्कळच्या कॉलवरून असं वाटतंय की ते फॉल्स समिट आहे. ओव्हर. पुष्कळ बोलतोय त्या तुमच्यावर एक ओव्हरहँग आहे, मग एक गवताची लेज दिसते, त्याच्या पुढे अजून एक ओव्हरहँग आहे, नंतर एक लेज आहे आणि नंतर सणसणीत एक तिसरा ओव्हरहँग आहे आणि नंतर मग शेवटची स्त्री आहे समिट पर्यंत. म्हणजे अजून 2 दिवस तरी आपला घाम काढणार बहुतेक. ओव्हर. अरे तुमच्या याला कशाला 2 दिवस? चेन बोल्टिंग करायचं नाही हे आधीच आपलं ठरलेलं आहे ना. बुद्ध्या कॉलिंग, नो मोर क्लाइम्बिंग टुडे.
आज फक्त 100 फूट हाईट गेन झाली, पण काय हरकत नाही, काय प्रॉब्लेम नाही. ओव्हर. ओके, आता एक काम करा, बी लाईनवरून डावीकडे ट्रॅव्हर्स करून पुष्का आहे त्याच्या खाली पोचा. वरची टीम रोप फिक्स करेल, त्यावरून सगळेजण वर निघून जा. उद्या सकाळी क्लाइंबर परत खाली उतरतील. वरचा रोप काढून घेऊ आणि क्लाइंब कंप्लीट करू. Now I understood what they had meant when they said, let's marry the technical skills of the younger climbers with the wisdom of the older ones. After enjoying the luxury of sleeping on flat ground after 3 days, we woke up to a new difficulty. Wind. The lead climbers still prepared to descend. And then they came, the honeybees. Throughout the expedition, we had observed that the bees were active near the northern edge for about 2 hours every morning. Today, they seem to be working overtime. Anxious moments ticked away, and we were losing precious climbing time with each passing minute. By 2:30, just when base camp seemed to be overcome by worry, the bees relented. After that, it was pure joy of watching the final push to the summit. As Samiran tackled the last summit patch, a bunch of villagers watched us with a mix of awe and disdain. Then they asked innocently, "Why didn't you guys come up by the Darya Ghat instead?" I could only smile in reply. When George Mallory was once asked, "Why do you want to climb Everest?" he had just said, "Because it's there." Really? Is that the only answer? How does one explain why we climb? I don't know. I just know that I want to go further. After all, a journey of 1,000 miles must start with a small step. And we have taken that small step. सगळ्यात म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे एक्सपिडिशनची की अमेरिकन अल्पाईन क्लब जो काय आहे त्यांचं दरवर्षी अमेरिकन अल्पाईन जर्नल म्हणून एक जर्नल निघत असतं जे जगातले त्या वर्षातले जे काय महत्त्वाचे क्लाइम्स आहेत
त्यांचं रिपोर्टचं रेकॉर्डिंग ते जर्नलमार्फत केलं जातं. तर आपलं ढाकोबाचं निमित्ताने आपल्या भारतातलं पहिलं असं एक्सपिडिशन आहे ज्याचा रिपोर्ट त्यांनी आपला सबमिट त्यांच्याकडे करून घेतला आहे. ह्या वर्षीच्या साधारण ऑगस्टपर्यंत त्या जर्नलमध्ये आपला यावर्षी रिपोर्ट होईल. भारतातल्या क्लाइम्बिंगची एक पुढची लेवल आपण गाठलेली आहे, याबद्दल मला आनंद आहे.